आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार, नवजात बालकाची 4 जिल्ह्यात फरफट। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका 4 दिवसांच्या नवजात बालकाला उपचारासाठी तब्बल 4 जिल्ह्यात भटकंती करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील प्रसूतीनंतर गंभीर असलेल्या बालकाला योग्य मार्गदर्शन व समन्वय न ठेवल्याने सुरुवातीला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि त्यानंतर मुंबईला रेफर करण्यात आले। सर्वत्र नकार मिळाल्याने अखेर नवजात बालकाच्या नातेवाईकांनी आर्थिक भार सोसत मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले। आरोग्य यंत्रणेच्या या विस्कळीत रेफरल प्रक्रियेमुळे बालकाच्या जीवाला धोका निर्माण होऊन पालकांची मोठी आर्थिक आणि मानसिक हेळसांड झाली। या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा पारनेरच्या नागरिकांनी अहिल्यानगर जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी नातेवाईकांसह पारनेरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। 14 तारखेला अस्मिता सरोदे नावाची गरोदर माता या रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेली होती। तिची प्रसूती सिझेरियन डिलिव्हरीने केलेली असता तिला जन्माला आलेलं बाळ जे आहे त्याचं 1400 ग्रॅम वजन होतं। त्याला 2 दिवस आपल्या इथं नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार दिल्यानंतर त्याला पुढील उपचाराची म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेटरची गरज होती। जिल्हा रुग्णालयाचं जे आपलं एसएनसी आहे इथं व्हेंटिलेटर सुविधा ही शासकीय निकषाप्रमाणेच उपलब्ध नाही। ही व्हेंटिलेटरची जी सुविधा असते नवजात बालकांमध्ये ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागामध्ये विशेष कक्ष जे असतं तिथंच असतं। आपल्याला पुण्याला संदर्भित करताना बऱ्याच वेळा अडचणी येत असतात, तिथं वेकन्सी नसते। म्हणून आमचे बालरोग तज्ज्ञ यांनी औरंगाबाद इथे संबंधित बाळाला संदर्भित केलेलं होतं, परंतु औरंगाबाद इथे त्याला उपचार मिळाले नाही, कारण त्याला हृदयाचा आजार होता आणि नवजात बालकावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा ही त्या ठिकाणीही नव्हती। त्यामुळं त्या बाळाची हेळसांड झाली। ही गोष्ट दुर्दैवी आहे आणि यापुढे अशा गोष्टी घडू नये म्हणून आपण संबंधित विभागाची संबंधित डॉक्टरांची चौकशी समितीमार्फत चौकशी करणार आहोत आणि त्याचबरोबर याच्यावर व्यवस्थित उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना आपण सूचना देऊ। आम्ही सर्वजण पारनेर तालुक्यातून या ठिकाणी आलेलो आहोत। अस्मिता सरोदे या भगिनी 14 मे पासून या ज्या प्रस्तुतीच्या वेदना आहेत त्या सहन करत होत्या। त्यानंतर यांना निघोज या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नगर सिव्हिलला ऍडमिट करण्याचा सल्ला दिला। इथं आल्यानंतर त्यांची ज्यावेळेस प्रस्तुती झाली त्यानंतर त्या बाळाला काहीतरी आजार, त्याच्या छातीत होल असल्याचं त्यांच्या डॉक्टरांचं असं म्हणणं आलं। पण त्यांनी ज्यावेळेस त्या बाळाला रेफर केलं त्यावेळेस इथले जे पेडिट्रिशियन आहेत यांनी जर त्यांना सांगितलं असतं का तुम्हाला ह्या हॉस्पिटलला गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी चांगले उपचार किंवा तुम्हाला जो आजार आहे त्याचे उपचार भेटतील, परंतु डॉक्टरांच्या अपुरे नॉलेज आणि अपुरी माहिती असल्यामुळं त्यांनी त्यांना संभाजीनगर या ठिकाणी जाण्यास सांगितलं। संभाजीनगरला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाळाचे उपचार होऊ शकले नाहीत। तिथून त्यांना पुण्याला हलवण्यास सांगितलंय। तेथेही अपुरी यंत्रणा असल्यामुळे तेथेही त्या बाळाचे उपचार होऊ शकले नाहीत। आता ते बाळ सध्या मुंबई या ठिकाणी ऍडमिट असून त्यांची मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन सदरची त्यांची यंत्रणा त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि त्या बाळावर त्या ठिकाणी उपचार आहे। परंतु आमचं म्हणणं एकच आहे की ही गोष्ट आम्हाला माहिती झाली, परंतु या ठिकाणी हजारो जे सर्वसामान्य लोक, गोरगरीब जनता येते, आमच्या सारख्यांची जर या ठिकाणी अशी हेळसांड होत असेल तर गोरगरीब जनतेचं काय? जर ह्या इथल्या पेडिट्रिशियनला जर माहिती असतं की सदर हे बाळ अगोदरच मुंबईला जाऊन जर त्याची ट्रीटमेंट घेतली तर योग्य होईल, तर त्या बाळाला 4 जिल्हे फिरवले नसते लागले, त्याच्या आईला मानसिक त्रास नसता झालेला। आज त्या मातेला माहित नाही की माझ्या बाळाला काय आजार आहे। त्या बाळाचा आजार लवकर डिटेक्ट झाला असता तर त्याच्यावर लवकर उपचार झाले असते आणि आज ते बाळ सुखरूप असतं। ही जो ढिसाळपणा या रुग्णालयात चालू आहे हा थांबला पाहिजे, याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि सर्व अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।